हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत एक छोटासा किस्सा शेअर करते. आता मी एका मिनिटच्या व्लॉगमध्ये माझं डेली रुटीन, माझ्या लाईफमधल्या छोट्या-मोठ्या गोष्टी आणि माझ्या बाळाची मस्ती शेअर करत असते. आता झालं असं आहे, की जळणारे जळतात आणि भुकणारे भुकतात. हे तर सर्वांनाच माहीत आहे. आता माझी सासू मला एका मुलीसारखी वागवतात. सर्व गोष्टीमध्ये हेल्प करतात. सर्व काही माझं आवडी बघतात. यामुळे भरपूर जणांच्या पोटात दुखू लागलं. आता माझे मिस्टर तर दिवसभर ड्युटीवर असतात. त्यामुळे मला काही हवं असलं किंवा कुठे जायचं असलं, मी आईला घेऊन सोबत जात असतो. आणि मी व्लॉग बनवायला लागली तेव्हापासूनच नाही तर माझं लग्न झालं तेव्हापासूनच मी आईंसोबतच फिरत असते. मी आईंना प्रत्येक गोष्टी शेअर करत असते. ती फॅमिलीमधली राहो की कुठली पण राहो. आणि आमच्या सासू-सुनांचं खूप पटते. हे बघून मात्र खूप जणांच्या पोटात दुखू लागलं. आता मी 1-2 जणांच्या तोंडातून पण ऐकलं आहे, की ह्या सासू-सुना खूप फिरत असतात, यांचं खूप पटतात, हिला हिची सासू एक पण काम नाही करू देत. आता मी दिवसभर कोणते काम करते आणि कोणते काम नाही हे तर तुम्ही काही माझ्या घरी बघायला येत नाही. आता माझं म्हणणं एकच आहे, जर तुम्ही तुमच्या सुनेला मुलीसारखं वागवलं तर ते पण तुमची मुलगी बनूनच राहणार. जसं तुम्हाला वाटते, की माझ्या मताने सर्व घर चाललं पाहिजे, तसं त्या सुनेला पण वाटत असते, की माझं पण थोडं त्या घरामध्ये चाललं पाहिजे. आता माझं एकच सांगणं आहे, की तुम्ही आमच्या दोघींचा एवढा विचार करून काही तुमचा टाईम वाया घालवू नका. मला माझ्या घरचं सर्व बघता येते. तुम्ही काही एवढं त्याचं टेन्शन घेऊ नका. चला असो जाऊ द्या, लोकांचं कामच आहे ते एखाद्याच्या घरी चांगलं पटत असलं त्यामध्ये आगीत तेल घालायचं. आता यावर तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच सांगा. चला असो आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत भेटूच उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये. बाय.